अयोध्येमध्ये एकनाथ शिंदेंचे लागले बॅनर। पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। शिंदेंची मुख्यमंत्रीपदी पुन्हा वर्णी व्हावी यासाठी बॅनरबाजी। आपल्या संस्कृतीची जगाला आवश्यकता। जातीपाती कित्येक वर्षांपासून सुरू, शास्त्रामध्ये जातीपातीला स्थान नाही, मोहन भागवतांचं वक्तव्य। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये वाढ। आजपासून सिलेंडरच्या दरामध्ये 16 रुपयांची वाढ। वर्ध्यात तूर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकरी संकटात। तूर पिकावर औषध फवारणीला सुरुवात। तुरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता। अनधिकृत होर्डिंग धारकांना नाशिक महानगरपालिकेचा दणका। अतिक्रमण विभागाने कारवाई करत पोलीस ठाण्यात केले गुन्हे दाखल। नाशिकमध्ये सीबीएस ते म्हाडा वसाहत दरम्यान सिटीलिंक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय। नाशिक सिटीलिंक प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय। भिवंडीत एचआयव्ही रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती आणि उपाययोजनांची गरज। हवी तशी जनजागृती होत नसल्याचा महिलांचा आरोप। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा। पालघरच्या जव्हार भागात 2 वर्षांपासून बिबट्याचा वावर, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप। मिरजेत कृष्णा नदीपात्रात भल्या मोठ्या मगरीचा वावर, तर नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मगरीचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। बार्शी शहरात दरोडेखोरांनी एटीएम फोडलं। एटीएम फोडून 23 लाख रुपयांची रक्कम लंपास। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल, अधिकचा तपास सुरू। नांदेडच्या एमआयडीसी भागात तिरुमला ऑइल कंपनीला भीषण आग। आगीत कंपनी मालकासह 5 जण गंभीर जखमी। आगीमुळे कंपनीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती। माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा गैरवापर करत महिलेला 26 लाखांचा गंडा। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभागाचा बनावट आरोप। मालेगावमध्ये तापमानाचा पारा 12.6 अंशांवर। वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ। सामान्य रुग्णालयात 25% सर्दी खोकल्याचे रुग्ण। झारखंड सरकारच्या मंत्रिमंडळाचा 9 डिसेंबर पूर्वी विस्तार। हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी। नव्या मंत्र्यांचा 9 डिसेंबरच्या पूर्वी शपथविधी होण्याची शक्यता। पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला ईडीचं समन्स। सोमवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। 2 दिवसांपूर्वी राज कुंद्रा याच्या संबंधित अनेक ठिकाणी ईडीनं टाकल्या होते छापे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।